एवढ्या मोठ्या देवस्थानावर गेल्यावर मला असं काही पाहायला भेटेन असं मला कधी वाटलंही नव्हतं. तर जय गजानन माऊली. त्र्यंबकेश्वर सिरीजच्या मागच्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलं की आपण बसमध्ये बसून त्र्यंबकेश्वरमध्ये आलो होतो. श्री गजानन महाराज संस्थान शेगावच्या शाखेत आल्यानंतर सगळ्यात पहिले जेवण करून घेतलं. आम्ही दुपारीच इथं पोहोचलो होतो. तर म्हटलं आता दिवसभर वेळ वाया घालवण्यापेक्षा आजच आपण भगवान महादेवाचे दर्शन करून घेऊ. आता याच्यापुढे मी तुम्हाला काही कामाच्या गोष्टी सांगणार आहेत, म्हणून तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता. कारण की आतापर्यंतचा माझा अनुभव आहे की तुम्हाला काहीतरी चांगलं सांगायला गेलं की तुम्ही तो व्हिडिओ पाहत नाही आणि तो व्हिडिओ फ्लॉप जाते. मग श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग मानले जाते. मित्रांनो, मी लहानपणापासून असं ऐकलं आहे की देवाच्या दरबारात सगळेजण एकसारखे असतात, इथं काही भेदभाव नसते. पण देवाजवळ जरी भेदभाव नसला तरी देवाने बनवलेले माणसं भेदभाव करतात हे निश्चित. दर्शनासाठी मंदिराच्या गेटवर आला तो इथं आम्हाला हे 200 रुपयात लवकर दर्शन करण्याचा बोर्ड दिसला. मग एकदमच माझ्या लक्षात आलं की हे कलियुग आहे, इथं देवाचे दर्शन घेण्याकरिताही पैसे मोजावे लागतात. पण चुकीच्या गोष्टीला सपोर्ट न करता आम्ही 5 तास लागले तरी चालतील, पण दर्शन तर आपण साधच घेऊ असं विचार करून लाईनीत लागलो. इतर ज्योतिर्लिंगांच्या तुलनेत येथील शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे एक मध्यम आकारच्या पोकळी 3 लहान लिंगे आहेत, ज्यांना ब्रह्मा, विष्णू, महेश असे त्रिदेवांचे प्रतीक मानले जाते. ज्या लोकांनी पैसे भरले आहेत अशा लोकांना आमच्या डोळ्याच्या समोर दर्शनासाठी लवकर सोडत होते. पण मी लहानपणापासून हे ऐकत आलो होतो की पैसे देऊन किंवा लाईनीत मधातून घुसून फक्त मूर्ती दिसू शकते, देव नाही दिसू शकते. शेवटी भस्मोटी रुंदमाळा, हाती त्रिशूल, नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वसुकी हार, भूत वेताडे नाचती, हर्षी उक्त उमापती, सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार अशा असणाऱ्या भगवान महादेवाच्या सुंदर स्वरूपाचे दर्शन घेतले. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले त्र्यंबकेश्वर हे सुंदर व आध्यात्मिक ठिकाण आहे. या गावाचं व या ठिकाणाचं जेवढं महत्व तुम्हाला सांगितलं तेवढं कमीच आहे. त्र्यंबकेश्वर मधले अजून खूप सारे आध्यात्मिक ठिकाण तुम्हाला दाखवायचे बाकी आहेत, म्हणून पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला फॉलो करून घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत सप्रेम. जय गजानन माऊली. नमः पार्वती पतये हर हर महादेव.